कोरोना संसर्ग कमी झाल्यावर शिक्षण विभागानं कोरोनामुक्त क्षेत्रातील 8वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्यास जुलैमध्ये मान्यता दिली आहे। राज्यात 5वी ते 7वीच्या शाळा सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय कृती दलाच्या विरोधामुळे स्थगित करावा लागला। मात्र 8वी ते 12वीच्या 38.18% शाळा सुरू असून विद्यार्थ्यांची उपस्थिती 14.67% आहे। नागपूर विभागात सर्वाधिक 66.53% शाळा सुरू असल्याचं शिक्षण विभागानं संकलित केलेल्या आकडेवारीतून दिसून आलं। जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई ते नागपूर या बुलेट ट्रेन मार्गास आपलं प्रथम प्राधान्य राहील असं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी रविवारी म्हटलंय। या मार्गाच्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पातळीवर एकदा अहवालाचं सादरीकरण झालंय, परंतु या प्राथमिक सादरीकरणात काही दुरुस्त्या सुचवण्यात आल्यानं आता येत्या सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात दुसरं सादरीकरण होणार असल्याचं दानवे म्हणाले आहेत। राज्य शासन आणि शासकीय यंत्रणेनं कोरोना प्रतिबंधासाठी लागू असलेले निर्बंध उठवण्याचा सपाटा लावला असताना सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्ण निष्पन्नता दर घटल्याचं दिसत असलं तरी कोरोना बळींची संख्या झेपावल्यानं येथील नेमक्या परिस्थितीचा आढावा घेऊन समाजहिताचे निर्णय घेण्याची गरज व्यक्त होतीये। जिल्ह्यात काल शनिवारी उच्चांकी 54 तर आज रविवारी 43 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यानं समाजमन शून्य झालं। राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार केलाय। दरम्यान राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसतेय। मात्र राज्यात आढळून येणाऱ्या कोरोनाच्या दैनंदिन आकडेवारीत चढ-उतार पाहायला मिळतोय। आज राज्यात 4780 कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। आजपर्यंत राज्यात 62,31,999 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेलेत। त्यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97% इतकं झालंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना काळात केलेल्या कामांना सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसंच येथील जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी भाजपकडून देशभर जनआशीर्वाद यात्रा सुरू करण्यात आली आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा मुंबईनंतर आता रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात निघणार असून आज 23 ऑगस्टला रायगड इथं यात्रा होणार आहे। या यात्रेस विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी भर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार साथ देत नसल्याचा आरोप केलाय। बालसंगोपन निधी अनुदानात वाढ करण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री अजित पवार साथ देत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे। त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात आयोजित केलेल्या अन्यायग्रस्त शेतकरी संवाद या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय। शिवसेनेनं मला कायम भरभरून दिलंय। माझी निष्ठा अखंड शिवसेनेबरोबर आहे आणि राहील असं सांगून माझ्या नगरविकास विभागात कोणाचा कुठलाही हस्तक्षेप नाही असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। मी कंटाळलो व लवकरच निर्णय घेणार हा जावई शोध केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुठून लावला हे त्यांनाच माहीत असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावलाय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भक्कम नेतृत्वाखाली आता एक शिवसैनिकही कोणाला हलवता येणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे। यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकणात गावी येणाऱ्या गणेश भक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे। 1800 गणेश भक्तांसाठी कोकणातील गावी येण्यासाठी भाजप आमदार नितेश राणे यांनी दादरहून स्पेशल मोदी एक्सप्रेस ट्रेन सोडणार आहेत। कोकण रेल्वेच्या दादर ते सावंतवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान ही ट्रेन धावणार असून एकूण 1800 गणेश भक्तांना अगदी मोफत प्रवास या ट्रेननं करता येणार आहे। प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना एक वेळ भोजनाची मोफत सोय देखील करण्यात येणार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुंबईत दहीहंडी समन्वय समितीसोबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत। विविध दहीहंडी मंडळांनी राज्य सरकारला विनंती केली होती की त्यांना नियम पाळत दहीहंडी साजरी करण्याची परवानगी राज्य सरकारनं द्यावी। समृद्धी महामार्गाला मेट्रो ट्रेनची जोड देणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे। जालन्यात भुयारी मार्गाचं भूमिपूजन करण्यात आलं, यावेळी दानवे बोलत होते। समृद्धी महामार्गाला बुलेट ट्रेननं जोडण्याची विनंती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दानवे यांच्याकडे केली होती। त्यानुसार समृद्धी महामार्गाला मेट्रो ट्रेनची जोड देणार असून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्याचा प्रस्ताव सादर होणार आहे। त्यामुळे मुंबई ते जालना प्रवास अवघ्या 2.25 तासात पूर्ण होणार असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे। खासदार सुनील तटकरेंनी भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेचा चांगलाच समाचार घेतलाय। यात्रेतून भाजपला कोणताही राजकीय फायदा होणार नसून राज्यातील महाविकास आघाडी सरकार मजबूत असल्याचा दावा त्यांनी केला आहे।
शिवसेना खासदार विनायक राऊत रिफायनरी समर्थकांना भेटलेत. राजापूरच्या रेस्ट हाऊसवरही भेट झाली आहे. बारसू सोलगाव रिफायनरी व्हावी यासाठी समर्थकांची आग्रहाची मागणी आहे. राजापूर बारसू सोलगाव परिसरात रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. बारसू सोलगावात रिफायनरी व्हावी यासाठीच्या निवेदनाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार अशी ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी समर्थकांना दिली आहे. 28 किंवा 29 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली जाईल. रिफायनरीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार असल्याचं यावेळी विनायक राऊत म्हणाले आहेत. विनायक राऊत यांनी रत्नागिरी इथं बोलताना नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. जनआशीर्वाद यात्रेमुळे नारायण राणे तिसरी लाट कोकणात घेऊन येतात आणि कोकणवासियांच्या जीवाला धोका निर्माण करतायत असा खोचक टोला खासदार विनायक राऊतांनी नारायण राणेंना लगावला आहे. काँग्रेस नेत्या आणि राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अर्थमंत्री अजित पवार आम्हाला साथ देत नाहीत असा आरोप करत त्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना मदतीसाठी साथ घातली आहे. त्या अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलत होत्या. यावर सुप्रिया सुळे यांनी यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याचा कुणीही गैरअर्थ काढू नये असं म्हटलंय. पंढरपूरसह 5 तालुक्यात आजपासून निर्बंध शिथिल झाले असून जिल्हाधिकारी यांच्या नव्या आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत दुकानं उघडी राहणार आहेत. तर शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद असतील. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नवे आदेश जारी केले आहेत. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर 20 ऑगस्ट रोजी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या सुभाष सोपान जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. गेल्या 6 महिन्यांपासून जाधववाडी गावातील शिंदे कुटुंबासोबत जाधव यांचा शेतजमिनीवरनं वाद सुरू होता. आपल्यावर अन्याय होत असल्याचं वाटत असल्यानं सुभाष जाधव हे 20 ऑगस्ट रोजी मंत्रालयात पोहोचले. मंत्रालयात प्रवेश न दिल्यानं त्यांनी प्रवेशद्वारावरच विष प्राशन केलं. मात्र त्यांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली तर त्यासाठी राज्य सरकारची पूर्णपणे तयारी असून दुसऱ्या लाटेतील रुग्णांच्या दीडपट संख्येनं बेड्स, ऑक्सिजन, औषधं आणि इंजेक्शन्स यांची तयारी राज्य सरकारनं ठेवल्याचं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलंय. बदलापूर इथं झालेल्या रक्षाबंधन कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. विदर्भात संत्र्याचं मोठं उत्पादन घेतलं जातं. मात्र आता राज्य सरकारमुळे संत्री उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय. विमा कंपनीतर्फे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचा आरोप केला जातोय. शेतकऱ्यांच्या 5% असतं आणि उर्वरित हिस्सा राज्य सरकारनं भरायचा असतो. परंतु या महाविकास आघाडी सरकारनं स्वतःच्या अंगावर आलेला हिस्सा सुद्धा शेतकऱ्याच्या अंगावर टाकलाय अशी टीका माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केली आहे. कोरोना विषाणू विरोधी लढाईत लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येतोय. तसंच सध्या कोरोनाची रुग्णसंख्या देखील कमी होतीये. पण आरोग्य तज्ज्ञ आणि डॉक्टरांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिलाय. आता नीती आयोगानंही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत केंद्र सरकारला सावध करत इशारा दिला आहे. पुढच्या महिन्यात सप्टेंबरमध्ये रोज कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या 4 ते 5 लाखांपर्यंत आढळून येऊ शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत आपल्याला किमान 2 लाख ICU बेड्सची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे असं नीती आयोगानं सरकारला म्हटलं आहे. भंडाऱ्यातील लाल बहादूर शास्त्री विद्यालय मैदानात भंडारा जिल्हा परिषदेतर्फे BOT तत्वावर सुरू असलेले दुकान गाड्यांचं बांधकाम तत्काळ थांबवण्यात यावं अशी मागणी भाजपचे खासदार सुनील मेंढे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. सदर बांधकामाला मोठ्या प्रमाणात सामाजिक संघटना, काही पक्ष, शहरातील नागरिक आणि शाळेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांचा विरोध होताना दिसून येत असून आंदोलनही सुरू आहे. त्या आंदोलनाचा भारतीय जनता पार्टी या क्षेत्राचा खासदार तसंच एक शहरातील नागरिक म्हणून माझा संपूर्ण पाठिंबा असल्याचं मेंढे यांनी म्हटलं आहे. परभणीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप संघर्ष पेटलाय. भाजप कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांच्यावर राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या तक्रारीवरनं गुन्हा दाखल करण्यात आलाय. राष्ट्रवादीचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी फेसबुकच्या माध्यमातून अर्वाच्य आणि जातीवाचक भाषेत शिवीगाळ तसंच जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप केलाय. राजकारणात बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे महादेव जानकर यांना पंकजा मुंडे यांनी राखी बांधली आहे. रक्षाबंधनाची राखी बांधली. स्वतःच्या फेसबुक पेजवर वर्षानुवर्षे जपलेले नात्यांचा रक्षाबंधनाचा दिवस हा भाऊ बहिणीसाठी असणारा एक महत्त्वाचा दिवस आहे.
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथं भारतातील 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथ मंदिरात आज तिसऱ्या श्रावण सोमवारी देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार कृष्णा कानगुले यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली। यावेळी त्यांनी नागनाथ प्रभूच्या पिंडीवर दुग्धाभिषेक करत देशावरील कोरोनाचं संकट लवकर दूर होवं अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली आहे। कोरोनामुळे मंदिर बंद असल्यानं संपूर्ण मंदिर परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला। पुरंदर तालुक्यातील सटलवाडी येथील अनुसया आणि गणपत या आजी आजोबांनी आपल्या राखी पौर्णिमेची 100री पार केली आहे। अनुसया आजी आजही आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी न चुकता येतात। अनुसया गायकवाड या आजींचं वय 104 वर्ष आहे, तर त्यांचे भाऊ गणपत कदम 102 वर्षांचे आहेत। यंदाचा राखी पौर्णिमेचा सण या बहीण भावासाठी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांसाठी विशेष होता। इयत्ता 11वीच्या पहिल्या नियमित प्रवेश फेरीसाठी प्राधान्यक्रम निवडण्याच्या पर्यायाची मुदत रविवारी रात्री संपली। पुण्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील 11वी प्रवेशासाठी 75,749 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे, तर जवळपास 58,768 विद्यार्थ्यांची प्रवेश अर्जाचा भाग 2 भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। आता पहिल्या नियमित फेरीची अंतिम गुणवत्ता यादी 27 ऑगस्ट रोजी जाहीर होईल, तर येत्या शुक्रवारी पहिल्या फेरीतील अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल। यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 30 ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत देण्यात आली। गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूरकरांना महापुराचा सामना करावा लागला होता। यावेळेस एनडीआरएफची पथकं कोल्हापुरात दाखल झाली होती। पूरग्रस्त नागरिकांना रेस्क्यू करत त्यांचे जीव वाचवणाऱ्या एनडीआरएफच्या जवानांसोबत आज कोल्हापुरातील महिलांनी रक्षाबंधन सण साजरा केलाय। पूर ओसरल्यानंतर जनजीवन सुरळीत होत असताना आज सर्वत्र रक्षाबंधन सण साजरा होतोय, म्हणून कोल्हापुरातील कसबा बावडा इथं ग्रामसेवक प्रशिक्षण संस्थेनं बहिणींनी एनडीआरएफच्या जवानांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केलाय। रविवारी हिंगोलीच्या कुरुंदा येथील टोकाई देवीच्या गडावर तब्बल 10,000 झाडं लावण्यात आली आहेत। झाडांना राख्या बांधत झाडाच्या संगोपनाचा संकल्प करण्यात आलाय। सह्याद्री मित्र परिवाराच्या वतीनं आज रक्षाबंधनानिमित्त 10,000 झाडांना राख्या बांधून अनोखं रक्षाबंधन साजरं करण्यात आलंय। यामध्ये महिलांचा देखील समावेश होता। महिलांनी वृक्षाला भाऊ मानून झाडांच्या संगोपनाचा संकल्प केला। आज राखी पौर्णिमेनिमित्त श्री विठ्ठलाला 2 तोळे सोन्याची राखी अर्पण करण्यात आली आहे। पुण्याचे विठुभक्त ज्ञानेश्वर रोहिदास भुरुक आणि विक्रम भुरुक यांनी इंदुबाई रोहिदास भुरुक यांच्या इच्छेनुसार 2 तोळे सोन्याची राखी अंदाजित रक्कम 1,10,000 रुपये भेट स्वरूपात दिली। यावेळी विक्रम भुरुक यांचा सत्कार विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते करण्यात आला। त्यावेळी ज्ञानेश्वर भुरुक आणि मंदिर समिती कर्मचारी उपस्थित होते। मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई संस्थानच्या वतीनं दरवर्षी संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय तसंच संत निवृत्तीनाथ आणि सोपान काका यांना दरवर्षी राखी पाठवण्याची परंपरा यावर्षी देखील कायम ठेवली आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या आपेगाव इथं दरवर्षी संत मुक्ताबाई संस्थानकडून आपल्या 3ही भावंडांना राखी पाठवली जाते। मुक्ताई संस्थानाकडून बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक असलेल्या राखीच्या धाग्यानं ही संस्थानं केवळ जोडली गेलेली नसून प्रेमाचा ओलावा देखील कायम राहत असल्याची भावना संस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे। यावेळी भागवत महाराज पाटील यांचा माऊली संस्थानचे अध्यक्ष श्री हभप ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी सत्कार केला। रशियातील उफा इथं संपन्न जागतिक ज्युनियर फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत पृथ्वीराज पाटील यानं कांस्यपदक पटकावलंय। देवठाणे तालुका पन्हाळा येथील मल्ल पृथ्वीराज पाटील याच्या कांस्यपदकाच्या कमाईनंतर कोल्हापुरात त्याचं जंगी स्वागत करण्यात येतंय। तराराणी पुतळा चौकात पृथ्वीराजचं आगमन झालं। पैलवान पाटील याची कुटुंबीय आणि मित्रपरिवार त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते पृथ्वीराजचा सत्कार आणि स्वागत करण्यात आलं। मुलगी आपल्या घरी जन्माला आली म्हणून सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग येथील ताटे कुटुंबियातील नवदाम्पत्य अंजली ताटे आणि दीपक ताटे यांना कन्यारत्न जन्मास आलं आणि या नवदाम्पत्य आणि त्यांच्या कुटुंबियांनी मुलगी मनस्वी हिचं जंगी स्वागत करून तिला रथातून मिरवून काढून संपूर्ण बेडग गावाला जिलेबीचं मोठ्या उत्साहानं वाटप केलं। ताटे यांच्या कुटुंबियांनी हा अनोखा उपक्रम साजरा केलाय।
सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्याचा कापूस हमीभावानं खरेदी करण्यासाठी भारतीय कापूस महासंघातर्फे ऑनलाईन नोंदणी करून शेतकऱ्यांना टोकन देण्यात आलं, परंतु तपासणीत असं आढळून आलं की त्यावेळी व्यापाऱ्यांनीच 1035 शेतकऱ्यांच्या नावावर नोंदणी केली होती। एकूण नोंदणीनुसार 1848 पैकी केवळ 813 शेतकऱ्यांच्या घरात कापूस आढळून आला। विशेष म्हणजे नोंदणीसाठी बाजार समितीत वाहन आणण्याची गरज नव्हती, केवळ सातबारा आणि बँकेचं पासबुक जोडल्यानंतर नोंदणी केली जात होती। नाशिक जिल्ह्यातील मोठ्या आणि मध्यम अशा 24 प्रकल्पांमध्ये 61% साठा असून काही दिवसांपासून स्थिर आहे। भावली, वालदेवी, हरणबारी, माणिकपुंज ही 4 धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत, तर नांदूर मधमेश्वर 98% आहे, तर 12हून अधिक धरणात 50% साठा, तर 8 धरणांचा साठा 25%हून अधिक आहे। गंगापूर धरणाचा साठा 86% आहे, तर समूहात 78% साठा आहे। इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते येथील भाम धरण 100% भरलंय। धरणाच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहू लागलंय। धरण पूर्ण भरल्यानंतर पाण्याची चिंता मिटल्यामुळे स्थानिकांनी आनंद व्यक्त केलाय। गोसीखुर्द धरण पाणलोट क्षेत्रात पावसानं विश्रांती घेतली आहे। भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात गोसीखुर्द धरणात पाण्याची आवक कमी होऊ लागली। 6 दिवसांपासून सुरू असलेले धरणाचे आता केवळ 5 दरवाजे उघडले आहेत। धरणात पाण्याची आवक वाढल्यानं 17 ऑगस्टला धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून सलग 6व्या दिवशीही गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडे आहेत। पैठण तालुक्यातील टाकळी अंबड इथं लसीकरण केंद्रावर नियोजनाअभावी काही काळ गोंधळ झाला। आरोग्य विभागाच्या नियोजनाअभावी वयोवृद्ध नागरिकांची गैरसोय झाल्याचं पाहायला मिळालं। टाकळी अंबड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्राथमिक आरोग्य केंद्र विहा मांडवा यांच्या वतीनं कोविड लसीकरण आयोजित करण्यात आलं होतं। या लसीकरण केंद्रावर 18 वर्ष वयोगटातील नागरिकांसह पहिली आणि दुसरी मात्रा घेण्यासाठी टाकळी अंबडसह घेवरी, हनुमाननगर, रामनगर, आवडे, उंचेगाव, हिरडपुरी येथील नागरिक कोविड लस घेण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी झाल्यानं लसीकरण केंद्रावर काही काळ गोंधळ उडाला। सिल्लोड तालुक्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा दिसून आलाय। कोविड लसीकरणाच्या इंजेक्शन सुया शाळेच्या आवारात फेकल्याचा प्रकार समोर आलाय। सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लसीकरण पार पडतंय, मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांकडून हलगर्जीपणा आढळून आला। लसीकरण झाल्यानंतर संध्याकाळी निकामी झालेले इंजेक्शन सुई समवेत जिल्हा परिषदेच्या शाळेच्या गेटजवळ फेकून देण्यात आल्याचं आढळून आलं। त्यामुळे हे इंजेक्शन लहान विद्यार्थ्यांनी किंवा इतर कोणी घरी नेले किंवा आपल्या हाताला टोचले तर इतर व्यक्तींना आजार होण्याची शक्यता असते। त्यामुळे याकडे वैद्यकीय अधिकारी किंवा वरिष्ठांनी जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे। नांदेड जिल्ह्यातील शहीद जवान सुधाकर शिंदे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। छत्तीसगड इथं माओवाद्यांच्या हल्ल्यात शिंदे यांना वीरमरण आलं होतं। ITBPच्या 45व्या बटालियन आणि महाराष्ट्र पोलिसांनी सलामी दिली आहे। 10 वर्षाचा मुलगा कबीरनं मुखाग्नी दिली। अंत्ययात्रेस पालकमंत्री अशोक चव्हाणांसह हजारो नागरिकांनी श्रद्धांजली वाहिली। शिंदे हे इंडो तिबेटियन बटालियनमध्ये असिस्टंट कमांडंट या पदावर कार्यरत होते। छत्तीसगड इथं नारायणपूरजवळ माओवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता, त्यात सुधाकर शिंदे शहीद झाले। वाशिम जिल्ह्याच्या रिसोड शहरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे मोठी दुरवस्था झाली आहे। खड्ड्यात पावसाचं पाणी साचल्यानं त्यामुळे खड्ड्यांच्या वाहन चालकांना अंदाज येत नसल्यानं वारंवार अपघात घडतायत। आज रिसोड शहरातील लोणी फाटा परिसरात एका दुचाकी चालकाला खड्ड्याचा अंदाज न आल्यानं अपघात झालाय। या अपघातात पती, पत्नी आणि 3 वर्षांचा मुलगा असे 3 जण जखमी झाले। प्रशासनानं किमान पावसाळ्यात तरी या खड्ड्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक आणि वाहन चालक करत आहेत। गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील डवकी येथील उईके दाम्पत्याचा मृत्यू झाला। त्यांच्या जाण्यानं त्यांची 3 मुली अनाथ झाल्यात। ही बाब शिक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत सामाजिक बांधिलकीची जपणूक करत या चिमुकल्याकरता कपडे, पुस्तकं, वह्या, अन्नधान्य आणि नगदी स्वरूपात आर्थिक मदत केली आणि या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे। त्यामुळे विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षकांनी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपली आहे।